मित्रांनो, आपल्या T20 वर्ल्ड कपचा किताब 2024चा आपल्या नावावर केलेला आहे. सगळीकडेच आनंदाची लहर पसरलेली आहे, कारण ICC पुरुष T20 वर्ल्ड कपचा हा किताब आपल्याला दुसऱ्यांदा 17 वर्षानंतर मिळाला. खरंच ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. चला तर मग याच टॉपिकवरती आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत, जे की येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहा, ICC पुरुष T20 विश्वचषक 2024च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत विजेतेपद जिंकले आहे. त्याचबरोबर आपल्या भारताने 17 वर्षानंतर T20 विश्वचषक जिंकला आहे. भारताने शेवटचा 2007 मध्ये ICC T20 विश्वचषक जिंकला होता. तर पहा, 2007 नंतर आता 2024 मध्ये आपल्याला हा आनंद मिळालेला आहे मित्रांनो, तब्बल 17 वर्षानंतर. तर खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठीच. ICC पुरुष T20 विश्वचषक 2024. तर यामध्ये पहा मित्रांनो, विजेता संघ कोणता आहे, तर आपला भारत देश आहे. तर आपल्या भारताचा कर्णधार कोण आहे, तर रोहित शर्मा. उपविजेता संघ कोणता, तर दक्षिण आफ्रिका आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आहे ॲडम मार्क्रम. प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा किताब कुणाला मिळाला, तर भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कुणाला मिळाला, तर विराट कोहली यांना मिळाला. सर्वाधिक धावा, तर पहा ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 मध्ये सर्वाधिक धावा रहमानुल्लाह गुरबाज यांनी काढलेल्या आहेत. हा अफगाणिस्तानचा खेळाडू आहे. नेक्स्ट आहे सर्वाधिक बळी, तर अर्शदीप सिंग हा आपल्या भारताचा खेळाडू आहे आणि फजलहक फारुकी हा अफगाणिस्तानचा खेळाडू आहे. तर या दोघांनी सर्वाधिक विकेट घेतलेल्या आहेत. तर पहा, अजून काही माहिती आहे जी की परीक्षेसाठी महत्त्वाची आहे, व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. कार्यक्रमाची तारीख काय होती, तर 1 जून ते 29 जून पर्यंत सर्व मॅच खेळण्यात आले. कुठे खेळण्यात आले, स्थळ आहे वेस्ट इंडिज आणि अमेरिका. आवृत्ती किती होती, तर आवृत्ती आहे 9वी. प्रशासक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC. क्रिकेटचा फॉर्मॅट काय आहे, तर क्रिकेटचा फॉर्मॅट आहे T20. सहभागी संघ किती होते, तर 20 सहभागी संघ होते. एकूण सामने किती खेळण्यात आले, तर 55 सामने खेळण्यात आलेले आहेत. अधिकृत गाणे आहे आउट ऑफ द वर्ल्ड. आणि ICC T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये प्रथमच काही संघांचा समावेश झाला होता. तर कोणते ते संघ आहेत, तर पहा USA, कॅनडा आणि युगांडा. तर या 3 देशाचा यामध्ये प्रथमच सहभाग झालेला होता. ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे, तर आपल्या भारत देशाने जिंकलेले आहे. ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद आपल्या भारताने जिंकले. नेक्स्ट क्वेश्चन, ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा किताब कोणी जिंकला, तर मॅन ऑफ द मॅचचा किताब हा विराट कोहली यांना मिळाला. ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 मध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा किताब कोणी जिंकला आहे, तर जसप्रीत बुमराह यांना प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचे विजेतेपद मिळाले आहे. चला पुढचा प्रश्न, ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 कोठे आयोजित करण्यात आला, तर USA आणि वेस्ट इंडिज या 2 देशांमध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. 2024 मध्ये ICC पुरुष T20 विश्वचषक कोणत्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले, तर 2024 ची ही 9वी आवृत्ती होती, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न, ICC T20 विश्वचषक 2024 चा पहिला सामना कोणत्या संघामध्ये खेळला गेला, तर पहिला सामना हा अमेरिका आणि कॅनडा या 2 संघामध्ये खेळला गेला आहे. ICC T20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना कोणत्या संघामध्ये खेळला गेला, तर भारत आणि दक्षिण आफ्रिका या 2 संघामध्ये अंतिम सामना खेळण्यात आला आहे. पुढचा प्रश्न पहा, T20 विश्वचषक 2024 मध्ये कोणत्या खेळाडूने सर्वाधिक धावा केल्या आहेत, तर रहमानुल्लाह गुरबाज यांनी 281 रन काढलेले आहेत. त्यानंतर रोहित शर्मा यांचा नंबर लागतो, त्यांनी 257 रन काढलेले आहेत. आणि त्यानंतर तिसऱ्या स्थानावरती आहेत ट्रॅव्हिस हेड, तर यांनी 255 रन काढलेले आहेत. लक्षात ठेवा, यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर युवराज सिंग, हुसेन बोल्ट, क्रिस गेल आणि शाहिद आफ्रिदी
यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ICC पुरुष T20 विश्वचषक 2024चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून। T20 विश्वचषक 2024 मध्ये कोणत्या खेळाडूने सर्वाधिक विकेट घेतल्या आहे? तर अर्शदीप सिंग आणि फजल फारुकी या दोघांनी सर्वाधिक विकेट घेतलेले आहेत। यावरती आपण आधी सुद्धा प्रश्न पाहिलेला आहे मित्रांनो। चला पुढचा प्रश्न, भारताने आतापर्यंत किती वेळा ICC T20 विश्वचषक जिंकला आहे? तर 2 वेळा जिंकलेला आहे। पहिल्यांदा कधी जिंकला तर 2007 ला आणि त्यानंतर आता 2024 ला। लक्षात ठेवा। T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? तर क्रिस गेल हा वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे, तर यांच्या नावावरती आहे। चला पुढचा प्रश्न पहा, T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय खेळाडू कोण आहे? तर असा जर प्रश्न आला तर कोण आहे? तर रोहित शर्मा आहे। ICC T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर कोणत्या 2 भारतीय खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली? तर विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी निवृत्ती जाहीर केली आहे। चला पुढचा प्रश्न पहा, 2007 मध्ये भारताने प्रथमच कोणाच्या नेतृत्वाखाली ICC T20 विश्वचषक जिंकला? तर MS धोनी यांच्या नेतृत्वाखाली ICC T20 विश्वचषक जिंकला आहे 2007 ला। ICC पुरुषांचा T20 विश्वचषक किती वर्षाच्या अंतराने खेळला जातो? तर 2 वर्षाच्या अंतराने ही स्पर्धा घेण्यात येते। तर हे आहेत आजचे महत्त्वाचे प्रश्न। अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे मित्रांनो येणाऱ्या तुमच्या सर्व परीक्षांसाठी। तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला। माझी शिकवण्याची पद्धत, आपल्या व्हिडिओची क्वालिटी, कंटेंट कसा वाटतोय तुम्हाला नक्की सांगा। आणि अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।